नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनोज व्यवहारे एम ॲग्रिकल्चर यूट्यूब चॅनलवरती परत एकदा तुमचं हार्दिक स्वागत करीत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यात अगोदर फंजाईचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले होते, नंतर आपण बॅक्टेरियाचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले। आज आपण व्हायरस म्हणजेच काय विषाणूचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहणार आहोत। ओके, तर ते बघत असताना लक्षात घ्यायचं आहे, एक सायंटिस्ट आहे म्हणते एम.डब्ल्यू. बैजरिंग नावाचा सायंटिस्ट आहे। ओके, एम.डब्ल्यू. बैजरिंग नावाचा एक सायंटिस्ट आहे। या सायंटिस्टने काय केलं होतं म्हणते माहिती आहे का, टर्म व्हायरस दिली होती। टर्म व्हायरस देणारा जो व्यक्ती आहे त्याचं नाव आहे म्हणते एम.डब्ल्यू. बैजरिंग। ओके, तर बघा आपण बघणार आहे डिफाईन व्हायरस। ओके, व्हायरस म्हणजे काय, डेफिनेशन काय आहे व्हायरसची, तर व्हायरसची डेफिनेशन काय, व्हायरस आर अल्ट्रा मायक्रोस्कोपिक। व्हायरस कसं आहे म्हणते, अल्ट्रा मायक्रोस्कोपिक आहे। अल्ट्रा मायक्रोस्कोपिक म्हणजेच काय, आपल्याला जर व्हायरसचा अभ्यास करणं आहे, स्टडी करणं आहे, व्हायरस जर पाहायचा असेल तर आपल्याला इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्येच आपल्याला पाहावा लागतो। ओके, व्हायरसचा स्टडी करणार असेल तर अल्ट्रा मायक्रोस्कोपिक म्हणजेच काय, आपल्याला तो इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मध्ये तो दिसतो आपल्याला। ओके, देन त्याच्यानंतर इथं एक शब्द वर्ड आहे म्हणते क्रिस्टलाइन। कोणता आहे म्हणते, क्रिस्टलाइन। क्रिस्टलाइन, आता क्रिस्टलाइनचा अर्थ काय पहा, लक्षात घ्या। स्टॅनले नावाचा एक सायंटिस्ट आहे। कोणता आहे म्हणते, स्टॅनले नावाचा सायंटिस्ट। स्टॅनले 1935 मध्ये स्टॅनले नावाच्या व्यक्तीने सांगितलं होतं की टोबॅको मोझॅक व्हायरस इज अ क्रिस्टलाइन नेचर। टोबॅको मोझॅक व्हायरस कसा आहे म्हणते, क्रिस्टलाइन इन नेचर असं म्हणणारा व्यक्ती होता स्टॅनले, आणि त्याने 1935 मध्ये क्रिस्टलाइन इन नेचर असं आपल्याला सांगितलं होतं की व्हायरसचं जे नेचर असते ते कसं असते, क्रिस्टलाइन ते असते। देन त्याच्यानंतरचा वर्ड आहे मध्ये न्यूक्लिओप्रोटीनस। ओके, नंतरचा वर्ड आहे न्यूक्लिओप्रोटीनस। न्यूक्लिओप्रोटीनस म्हणजे त्याच्यामध्ये काय असते म्हणते, न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन असतं म्हणते, न्यूक्लिक ॲसिड आणि प्रोटीन कोड असतो। ओके, असं कोणाचं म्हणणं होतं म्हणते, बाउडेन अँड पिरी। ओके, बाउडेन, जो बाउडेन आहे ना तसा बाउडेन अँड पिरिरी नावाचे दोन सायंटिस्ट होते। यांनी 1936 मध्ये सांगितलं होतं की व्हायरस इज अ न्यूक्लिओप्रोटीनस इन नेचर। व्हायरस कसा आहे म्हणते, न्यूक्लिओप्रोटीनस इन नेचर आहे। स्टॅनले नावाचा एक सायंटिस्ट आहे, त्यानं काय केलं, त्यानं सांगितलं होतं की TMV टोबॅको मोझॅक व्हायरस इज अ क्रिस्टलाइन इन नेचर। 1935 मध्ये हा ऑब्जेक्टिव्ह आहे, याला नोबेल प्राइज पण भेटल्यानंतर। ओके, देन त्याच्यानंतर सेल्फ रिप्लिकेटिंग। सेल्फ रिप्लिकेटिंग म्हणजेच काय, स्वतः तो रिप्लिकेट करतो। ओके, काय होते, सेल्फ रिप्लिकेटिंग तो असतो। देन त्याच्यानंतर सेल्फ रिप्लिकेटिंग। ओके, देन त्याच्यानंतर फिल्टरेबल। आता फिल्टरेबल लक्षात घ्या, इव्हॅनोव्हास्की नावाचा एक सायंटिस्ट आहे म्हणते, इव्हॅनोव्हास्की नावाचा एक सायंटिस्ट आहे। 1892 मध्ये या व्यक्तीने काय केलं, बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर तयार केलं, बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर। ओके, आता याचं म्हणणं काय होतं की त्यामधून बॅक्टेरिया म्हणजे अशी चाळणी तयार केली, आपल्या भाषेत अशी एक चाळणी तयार केली की त्यामधून बॅक्टेरिया खाल्ले जाणार नाही। ओके, बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर तयार केलं त्यानं, आणि जेव्हा TMV त्यानं ते कल्चर त्याच्यावरती टाकलं तेव्हा ते त्या चाळणीच्या खाली आलं। ओके, खाली आलं म्हणजेच काय, म्हणून त्यानं म्हटलं की व्हायरस इज अ फिल्टरेबल इन नेचर। व्हायरस कसा आहे म्हणते, फिल्टरेबल इन नेचर असं म्हणणारा कोणता व्यक्ती होता, इव्हॅनोव्हास्की 1892 मध्ये। ओके, देन त्याच्यानंतर असेल्युलर ऑर्गॅनिझम। असेल्युलर, आता लक्षात घ्यायचं, असेल्युलर म्हणजे याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक सेल अशा प्रकारचं काही एक नसते। ओके, तर आपल्याला प्रश्न पडते मग हे नसते तर काय असते, तर ओके, तर तिथं काय असते, DNA और, हा और शब्द लय महत्वाचा आहे, और RNA असते। ओके, तिथे एक तर डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड असणार किंवा रायबोज न्यूक्लिक ॲसिड, हे त्याचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ते असते, जेनेटिक मटेरियल त्यामध्ये ते असते, पण त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेल तिथं नसते। त्याच्यानंतर स्मॉलर दॅन बॅक्टेरिया, तिथं आपल्याला माहितच आहे की व्हायरस कसा आहे म्हणते, बॅक्टेरियापेक्षा खूप स्मॉलर आहे। ओके, तर पहा लक्षात घ्या, यामध्ये 3 सायंटिस्ट आले। ओके, आणि तिन्हीपैकी तिन्ही ऑब्जेक्टिव्ह आहे, तिन्ही ऑब्जेक्टिव्ह येणार म्हणजे येणार, अल्टरनेट ऑब्जेक्टिव्ह येतो याचा। पहिला आहे म्हणजे क्रिस्टलाइन नेचर, सांगणारा व्यक्ती कोण होता, तर स्टॅनले नावाचा व्यक्ती होता 1935 मध्ये। 1936 मध्ये बाउडेन अँड पिरी नावाचे दोन व्यक्ती होते, त्यांनी काय म्हटलं होतं, व्हायरस इज अ न्यूक्लिओप्रोटीनस इन नेचर। प्रोटीनस म्हणजे काय, हे इथं न्यूक्लिक ॲसिड असणार आतमध्ये। ओके, आणि हे त्याच्यावर काय असणार, प्रोटीन कोड। हा काय असतो, प्रोटीन कोड, यालाच आपण, ओके, अशा प्रकारचे स्ट्रक्चर दिसून येते आपल्याला। हे जे बाहेरून आहे याला आपण काय म्हणतो, बाहेरची जी आहे याला म्हणतो प्रोटीन कोड, त्याला आपण कॅप्सिड असं म्हणतो, आतमधलं काय असते, न्यूक्लिक ॲसिड असते। ओके, न्यूक्लिओप्रोटीनस असं सांगणारे बाउडेन अँड पिरी असे 2 सायंटिस्ट होते, आणि त्यांनी 1936 मध्ये ते सांगितलं। ओके, सेल्फ रिप्लिकेटिंग म्हणजे स्वतःच तो रिप्लिकेट होतो। ओके, स्वतःच तो रिप्लिकेट होतो। फिल्टरेबल म्हणजेच काय, त्यांना एक चाळणी तयार केली होती, बॅक्टेरियल प्रूफ फिल्टर तयार केलं होतं इव्हॅनोव्हास्की नावाच्या व्यक्तीनं 1892 मध्ये, आणि
त्याच्यातून काय झालं म्हणजे व्हायरस काय केला, फिल्टरेबल झाला होता, म्हणून त्यांना म्हटलं होतं व्हायरस इज अ फिल्टरेबल इन नेचर. देन त्याच्यानंतर असेल्युलर ऑर्गॅनिझम असतो. असेल्युलर म्हणजेच काय असतो म्हणते, असेल्युलर असतो, त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल काय असणार म्हणते, तर DNA और RNA त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल काय असते, DNA और RNA ते असते. ओके. आणि स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. आणि टर्म व्हायरस कोण दिली, टर्म व्हायरस दिली बैजेरिक, MW बैजेरिंक नावाचा व्यक्ती होता. ओके. MW बैजेरिंक कधी दिली, 1898 मध्ये. 1898 मध्ये टर्म व्हायरस दिली. त्या अगोदर ह्या व्हायरसला काय म्हणत होते, कॉन्टॅजियम व्हियम फ्लुइडम म्हणत होते. ओके. काय म्हणत होते तोपर्यंत, एक ॲसिड आहे कॉन्टॅजियम व्हियम फ्लुइडम नावाचा एक सबस्टन्स आहे, म्हणजे त्याच्याद्वारे हे डिसीज कॉज होता असं काही म्हणत होते. पण तोपर्यंत त्याला टर्म व्हायरस कोण दिली, बैजेरिंग नावाच्या व्यक्तीनं. तोपर्यंत यानं काय म्हटलं, त्याला कॉन्टॅजियम व्हियम फ्लुइडम. त्यांना तोपर्यंत त्या व्हायरस कशा म्हणजे तो डिसीज कशामुळे कॉज होतो, तो कॉन्टॅजियम व्हियम फ्लुइडम नावाचं एक फ्लुइड असते म्हणते, त्याच्याद्वारे तो डिसीज कॉज होतो. तोपर्यंत त्याला टर्म कोणत्या प्रकारचे त्याला व्हायरस म्हणत नव्हते. नंतर MW बैजेरिंग नावाच्या व्यक्तीनं त्याला टर्म व्हायरस असं दिलं. ओके. अगोदर एक सायंटिस्ट होता म्हणते अडॉल्फ मेयर नावाचा एक सायंटिस्ट होता. 1886 मध्ये या व्यक्तीनं सांगितलं होतं टोबॅको मोझॅक व्हायरस इज अ सॅप ट्रान्समिएबल. आता सॅप ट्रान्समिएबल म्हणजे सॅप म्हणजेच काय, हा डिसीज एक हेल्दी प्लांट आहे. ओके. हे हेल्दी प्लांट आहे, हे काय आहे, इन्फेक्टेड प्लांट आहे. ह्या प्लांटचा जर याला स्पर्श झाला तर काय होते, मेकॅनिकली हा डिसीज इकडून इकडे ट्रान्सफर होतो. ओके. एका हेल्दी प्लांटला तुमचा जो इन्फेक्टेड प्लांट आहे त्याद्वारे डिसीज होतो, म्हणजेच कसा होते, सॅप ट्रान्समिएबल आहे. हे सांगणारा व्यक्ती कोण होता म्हणते, अडॉल्फ मेयर, 1886. ओके. स्टॅनले बाउडेन हे सगळ्यात महत्त्वाचे व्यक्ती. स्टॅनले त्यातला क्रिस्टलाइन इन नेचरवाला. ओके. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण आता डेफिनेशन पाहिली. डेफिनेशन होती व्हायरसची म्हणजे विषाणूची. ती अशी होती, व्हायरस आर अल्ट्रा मायक्रोस्कोपिक क्रिस्टलाइन न्यूक्लिओप्रोटीनस सेल्फ रिप्लिकेटिंग फिल्टरेबल असेल्युलर ऑर्गॅनिझम अँड स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. अशा प्रकारची आपण डेफिनेशन पाहिली. आता आपण बघू त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. तर बघा साईज रेंज जनरली जे व्हायरसची साईज असते म्हणते ती 20 to 300 नॅनोमीटर. ओके. 20 ते 300 नॅनोमीटरच्या आसपास त्याची व्हायरसची साईज असते. देन त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शेप कोणत्या प्रकारचे दिसून येतो आपल्याला, तर रॉड शेप दिसून येतो, हेलिकल दिसून येतो, स्पेरिकल दिसून येतो, पॉलीहायड्रल, आणि एक शब्द आला होता बॅक्टेरियामध्ये. ओके. प्लिओमॉर्फिक म्हणजे अनेक प्रकारचे आकार तिथं आपल्याला दिसून येतात. ओके. देन त्याच्यानंतर आता लक्षात घ्या. ओके. व्हायरसचा स्मॉल पार्ट ऑफ द व्हायरसचा एखादा छोटासा तुकडा जर आपण काढला, अ सिंगल पार्टिकल जर आपण बाजूला काढला, त्याला आपण व्हायरिऑन म्हणतो. ओके. पहा, इन्फेक्शियस व्हायरस पार्टिकल कॉल्ड ॲज व्हायरिऑन्स. ओके. व्हायरिऑन्स म्हणतात एक स्मॉल पार्ट ऑफ द पॅथोजन, इट इज नोन ॲज सिम्पली व्हायरिऑन्स. पण हा कसा असतो, इन्फेक्शियस असतो, डिसीज कॉझिंग असतो. ओके. त्याच्यामध्ये ॲबिलिटी असते टू आपण पॅथोजनची डेफिनेशन होते, एनी एजंट दे कॉजेस द डिसीज. ओके. तसेच पहा व्हायरॉनची डेफिनेशन काय म्हणते, अ सिंगल इन्फेक्शियस व्हायरस पार्टिकल इट इज नोन ॲज व्हायरिऑन. आता व्हायरॉनमध्ये काय असते, व्हायरॉनमध्ये काय असते पहा, न्यूक्लिक ॲसिड असते. काय असते म्हणते, न्यूक्लिक ॲसिड असते, आणि त्याला प्रोटेक्टिव्ह प्रोटीनची कोड असतो. ओके. पहा, सिम्पली काय येईल म्हणते, हे येईल म्हणते न्यूक्लिक ॲसिड. ओके. न्यूक्लिक ॲसिड म्हणा किंवा व्हायरसचा जिनोम, सिम्पली व्हायरसचा जिनोम. हा जिनोमला काय करते म्हणते, आणखी एक प्रोटीनची कवर असते म्हणते, त्यालाच आपण काय म्हणतो, कॅप्सिड असं म्हणतो. ओके. पहा, लक्ष द्या आता. द व्हायरिऑन कन्सिस्ट ऑफ न्यूक्लिक ॲसिड अँड सराउंडेड बाय अ प्रोटीन कोड. आता इथं लक्षात घ्या. ओके. जे आपण वाचलं ते इथं दिसते. पहा, हे आपलं जे रेड पेननं जे लिहिलेलं आहे म्हणते ते काय म्हणते, त्याचा जिनोम आहे, न्यूक्लिक ॲसिड आहे. ओके. न्यूक्लिओइड बी म्हणतो आपण. 3 शब्द काढले पहा, जिनोम म्हटलं, नंतर न्यूक्लिओइड म्हटलं, आणि न्यूक्लिक ॲसिड म्हटलं. ओके. आता लक्षात घ्या, न्यूक्लिक ॲसिडवर बी जाऊ आपण. आतमध्ये सिम्पली काय राहणार म्हणते, न्यूक्लिक ॲसिड राहणार, जिनोम राहणार किंवा न्यूक्लिओइड राहणार, आणि त्याला प्रोटेक्टिव्ह काय म्हणते, कॅप्सिड आहे. ओके. प्रोटीनची काय म्हणते, कॅप्सिड आहे. आता लक्षात घ्या, हा झाला न्यूक्लिक ॲसिड और न्यूक्लिओइड, हा झाला त्याचा जिनोम.
ओके. आणि त्याच्यामध्ये असतं म्हणजे नंबर ऑफ प्रोटीन. ओके. यामधले जे प्रोटीन असतात त्यांचं एक आहे म्हणजे स्ट्रक्चरल प्रोटीनचं काम करता. नंतर रिप्लिकेशन होणं आहे त्याच्यासाठी प्रोटीन मदत करता. आणि मोमेंट कशी होणार. ओके. ते प्लॅन्टमध्ये गेल्यानंतर त्या होस्टमध्ये ते कशा प्रकारे मूव्ह करणार ते सगळे काय आहे प्रोटीनचं त्यामध्ये फंक्शन येते, लक्षात घ्यायचं. आणि आतमधला जो तुमचा न्यूक्लिक ॲसिड आहे त्याला आपण म्हणतो जिनोम. त्याला काय म्हणतो आपण सिम्पली जिनोम म्हणतो. आता लक्ष द्या, द न्यूक्लिक ॲसिड मे बी, आता हे वाक्य सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हा ऑब्जेक्टिव्ह येतो मोस्ट ऑफ दी ज्या काही एक्झाम असतील त्याच्यामध्ये हा ऑब्जेक्टिव्ह येणार. ओके. व्हायरसचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय आहे, व्हायरसचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय आहे और जेनेटिक इन्फॉर्मेशन कशामध्ये असते तर पहा, द न्यूक्लिक ॲसिड मे बी DNA और RNA, नेवर बोथ. DNA असणार एक तर RNA असणार, नेवर बोथ. ओके. आता पहा नेवर बोथ, पाहता किती प्रकारचे व्हायरस दिसून येतं लक्षात ठेवायचं. ओके. सिंगल स्टँडर्ड RNA ओके पॉझिटिव्ह घेतला तर 78% प्लांट व्हायरल डिसीजेस कॉज होता म्हणते सिंगल स्टँडर्ड RNA मुळे. ओके. देन त्याच्यानंतर आहे म्हणते सिंगल स्टँडर्ड RNA निगेटिव्ह जर घेतला तर त्यामध्ये येतात 13% व्हायरसेस त्यामध्ये येतात. ओके. तर पहा आता डबल स्टँडर्ड RNA जे असतात त्यामध्ये एकूण 3% येतं म्हणते. किती पर्सेंट येतं म्हणते 3% प्लांट व्हायरल डिसीज येतात. ओके. देन त्याच्यानंतर पहा, आहे म्हणते सिंगल स्टँडर्ड DNA, लक्षात घ्या सिंगल स्टँडर्ड DNA याच्यामध्ये एकूण येतात 3% ओनली, 3% येतात. पण लक्षात घ्या लीफ कर ऑफ चिली डिसीज कोणता आहे म्हणते लीफ कर ऑफ चिली कॉज बाय जेमिनी व्हायरस अँड ट्रान्समिटेड बाय व्हाईट फ्लाय. देन डबल स्टँडर्ड DNA हे बी 3% असतात फक्त. ओके. 3% प्लांट व्हायरल डिसीजेस आहे. आणि याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल, हे एक्झाम्पल ऑल एक्झाममध्ये येणार म्हणजे येणारच. ओके. अल्टरनेटिव्हमध्ये ते येते कॉलीफ्लॉवर मोझॅक व्हायरस. ओके. लक्षात घ्या डबल स्टँडर्ड DNA मुळे कॉज होणारा जो डिसीज आहे त्याचं नाव आहे कॉलीफ्लॉवर मोझॅक व्हायरस. सिंगल स्टँडर्ड DNA मुळे कोणते डिसीज कॉज होतात तर जेमिनी व्हायरसवाले. ओके. जेमिनी व्हायरसवाले डिसीज कोणते आहे म्हणते तर लीफ कर ऑफ चिली. देन त्याच्यानंतर पहिला जो आहे सिंगल स्टँडर्ड RNA मुळे RNA पॉझिटिव्ह मुळे 78% डिसीज होता. त्यातला मेनली पहिला जो महत्त्वाचा आहे टोबॅको मोझॅक व्हायरस. आणि आणखी एक लक्षात ठेवायची गोष्ट आहे, जो टोबॅको मोझॅक व्हायरस इज अ सॅप ट्रान्समिएबल. कसा आहे म्हणते सॅप ट्रान्समिएबल आहे. ओके. तिथं ते लक्षात ठेवायचं सॅप ट्रान्समिएबल. ओके. यासाठी कोणत्याच प्रकारचा व्हेक्टरची आवश्यकता तिथं नसते, तो मेकॅनिकली ट्रान्सफर होतो. ओके. हे झालं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन. ओके. जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, त्याला जिनोम शब्द एकदम पर्टिक्युलर आहे. पर्टिक्युलर वर्ड काय आहे जिनोम और न्यूक्लियोइड. ओके. देन त्याच्यानंतर पहा इट कन्सिस्ट तेच आहे इट कॉन्स्टिट्यूट्स ऑफ जिनोम. त्यालाच आपण काय म्हणतो सिम्पली जिनोम असं म्हणतो. ओके. व्हायरसचा जो जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन काय आहे तर जिनोम आहे. जिनोमच्या आतमध्ये काय असते तर त्याच्यामध्ये असतो म्हणजे न्यूक्लिक ॲसिड. ओके. और जिनोम, आणि त्याला काय असते प्रोटीन कोड असतो म्हणजे प्रोटीन कोड. आणि त्या प्रोटीन कोडचे 3 फंक्शन असतात म्हणजे स्ट्रक्चरल प्रोटीन कोड असते म्हणते. देन त्याच्यानंतर त्याचा आणखी रिप्लिकेशन करायसाठी त्याची मदत होते. आणि देन त्याच्यानंतर मुवमेंट. ओके. प्लांट सेलमध्ये किंवा त्या होस्टमध्ये त्याची मुवमेंट कशा प्रकारे होईल ते बी काम कोणाचं असते म्हणजे प्रोटीनची 3 कामं तिथं असतात. आता बघ द प्रोटीन कोड इज कॉल्ड ॲज कॅप्सिड. हे आपल्याला माहिती आहे अगोदरच. प्रोटीन कोडला आपण सिम्पली काय म्हणतो म्हणते कॅप्सिड असं म्हणतो. आणि इट कंपेराइज ऑफ प्रोटीन युनिट. लक्षात घ्या ही जी आहे ना हे जे टोटल दिसतं त्यावेळी आपण कॅप्सिड म्हणतो. पण ह्या संपूर्ण कॅप्सिडमधला एक युनिट जर आपण बाहेर काढला त्याला आपण कॅप्सोमर म्हणतो. काय म्हणतो म्हणजे सिम्पली कॅप्सोमर असं म्हणतो. ओके. ही टोबॅको मोझॅक व्हायरसची टिपिकल डायग्राम आहे. याच्या आतमध्ये न्यूक्लिक ॲसिड और जिनोम आहे, प्रोटीन कोड आहे, त्याला प्रोटीन कोडला आपण सिम्पली कॅप्सिड असं म्हणतो. आणि कॅप्सिडमधला एक कॅप्सिड जर सिंगल आपण बाजूला काढला तर त्याला आपण काय म्हणतो कॅप्सोमर असं म्हणतो. ओके. न्यूक्लिक ॲसिड हा नावाचा शब्द बऱ्याच वेळेस येत आहे. ओके. न्यूक्लिक ॲसिड, मग नेमकं न्यूक्लिक ॲसिड नेमकं आहे काय तर न्यूक्लिक ॲसिड 2 प्रकारचे आहे म्हणते. एक आहे DNA, त्यालाच आपण डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड असं म्हणतो. आणि दुसरं आहे म्हणते RNA, त्याला आपण रायबोज न्यूक्लिक ॲसिड असं म्हणतो. ओके. तर DNA आणि RNA आहे
हे न्यूक्लिक ॲसिडचे दोन प्रकार आहे. DNA म्हणजे डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिड. तर डीऑक्सीरायबोज, आता रायबोज शुगर आहे, कोणती शुगर आहे म्हणते, रायबोज शुगर आहे. आणि रायबोज शुगर ही पेंटोज शुगर असते. पेंटोज म्हणजे शुगर म्हणजे कशी, मोनो, डाय, ट्राय, टेट्रा आणि पेंटा. पेंटा म्हणजे ज्याच्यामध्ये 5 कार्बन ॲटम जे असतील तर त्याला आपण काय म्हणतो, पेंटोज शुगर असं म्हणतो. आणि ती कोणती शुगर असते, तर रायबोज शुगर असते. ओके, आणि ही रायबोज शुगर पण कशी असते, डीऑक्सीरायबोज शुगर असते. तर ही शुगर जी आहे त्यानंतर असते फॉस्फेट ग्रुप असतो आणि नायट्रोजन बेसिस असतात. तर नायट्रोजन बेसिसमध्ये दोन असतात म्हणते बेसिस, नायट्रोजन बेसिस पाहता आपण हां, नायट्रोजन बेसिस प्युरिन आणि पायरिमिडिन. प्युरिनच्या 2 ॲडोनिन अँड गॉयनिन आणि प्युरिनच्या 2 ॲडोनिन अँड गॉयनिन, पायरिमिडिनच्या 2 सायटोसिन अँड थायमिन. ओके, सायटोसिन अँड थायमिन. पण लक्षात घ्या हां, नायट्रोजन बेसिस पाहताय आपण. नायट्रोजन बेसिस 2 प्रकारचे आहे म्हणते, प्युरिन आणि पायरिमिडिन. प्युरिनच्या 2 ॲडोनिन अँड गॉयनिन आणि पायरिमिडिनच्या 2 सायटोसिन अँड थायमिन. ओके, आता पाहू आपण बेस पेअर काय आहेत. बेस पेअर इन DNA, लक्षात घ्या, ॲडोनिन बेस पेअर विथ ऑलवेज थायमिन विथ डबल हायड्रोजन बॉन्ड अँड सायटोसिन बेस पेअर विथ गॉयनिन विथ ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. हा आहे ऑब्जेक्टिव्ह. हा काय म्हणते, ऑब्जेक्टिव्ह आहे. काय असते, ॲडोनिन बेस पेअर विथ ऑलवेज थायमिन विथ डबल हायड्रोजन बॉन्ड आणि सायटोसिन ऑलवेज बेस पेअर विथ गॉयनिन विथ ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. ओके, इथं 3 बॉन्ड असतात, इकडे 2 बॉन्ड असतात. ओके, नायट्रोजनचे कंपोजिशन पाहत आहे आपण, कंपोनंट कोणते आहे, कंपोजिशन कोणतं आहे, किंवा आतमध्ये DNAच्या आतमध्ये कोणकोणतं कंपोजिशन येते, तर त्याच्यात आहे म्हणते रायबोज शुगर आहे म्हणते, पण कशी डीऑक्सीरायबोज शुगर असते आणि तीच पेंटोज शुगर आपण तिला असं म्हणतो. ओके, नंतर फॉस्फेट ग्रुप असतो, नायट्रोजन बेसिस असतात. नायट्रोजन बेसिस प्युरिन आणि पायरिमिडिन, प्युरिनच्या 2 ॲडोनिन गॉयनिन आणि पायरिमिडिनच्या 2 सायटोसिन अँड थायमिन. आता बेस पेअर कशाचे असतात, ॲडोनिन बेस पेअर विथ ऑलवेज थायमिन विथ डबल हायड्रोजन बॉन्ड आणि सायटोसिन बेस पेअर विथ ऑलवेज गॉयनिन ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. आता पहा RNA. आता काय पाहू आपण, RNA मध्ये नेमकं काय असते, तर इथं काय असते, रायबोज शुगर असते. तर रायबोज शुगर कशी असते आपल्याला अगोदरच माहिती आहे. रायबोज शुगर कशी असते, तर पेंटोज शुगर असते. पेंटोज शुगर मॉलिक्यूल काय म्हणते, शुगर मॉलिक्यूल असते. ओके, रायबोज शुगर असते. नंतर 30 शुगरला आपण पेंटोज शुगर म्हणतो. पेंटोज शुगरमध्ये 5 कार्बन ॲटम असतात. ओके, देन त्याच्यानंतर असते म्हणते फॉस्फेट ग्रुप. ओके, नंतर काय असतो, फॉस्फेट ग्रुप असतो आणि नंतर असतात नायट्रोजन बेसिस. आता लक्षात घ्या, DNA आणि RNAच्या कंपोजिशनमध्ये काय फरक असतो तर इथं लक्षात घ्या. ओके, इकडे डीऑक्सीरायबोज शुगर होती DNA मध्ये, डीऑक्सीरायबोज न्यूक्लिक ॲसिडमध्ये, आणि रायबोज न्यूक्लिक ॲसिडमध्ये RNA मध्ये काय असते, रायबोज शुगर असते. ओके, आणि फॉस्फेट ग्रुप असतो, नायट्रोजन बेसिस असतात. नायट्रोजन बेसिस कशा असतात, प्युरिन आणि पायरिमिडिन. प्युरिनच्या 2 ॲडोनिन अँड गॉयनिन आणि पायरिमिडिनच्या 2 सायटोसिन अँड युरॅसिल. ओके, सायटोसिन अँड युरॅसिल लक्षात घ्यायचं. पायरिमिडिनची DNA मध्ये दुसरी जी पेअर आहे म्हणते थायमिन. ओके, थायमिन इज रिप्लेस बाय युरॅसिल. ओके, हे झालं नायट्रोजन बेसिस आणि बेस पेअर पाहता. ओके, ॲडोनिन बेस पेअर विथ ऑलवेज युरॅसिन विथ डबल हायड्रोजन बॉन्ड अँड सायटोसिन बेस पेअर विथ ऑलवेज गॉयनिन विथ ट्रिपल हायड्रोजन बॉन्ड. लक्षात घ्यायचं. काय झाला, इकडे डीऑक्सीरायबोज शुगर होती, इकडे रायबोज शुगर झाली. ओके, RNA मध्ये. आणि नंतर इकडे काय होतं, ॲडोनिन बेस पेअर विथ ऑलवेज थायमिन विथ डबल हायड्रोजन बॉन्ड DNA मध्ये. आणि युरॅसिलमध्ये काय, हिच्यामध्ये RNA मध्ये काय झालं, RNA मध्ये झालं ॲडोनिन बेस पेअर विथ ऑलवेज युरॅसिन विथ डबल हायड्रोजन बॉन्ड. ओके, हा ऑब्जेक्टिव्ह निघतो इथं, ॲडोनिन बेस पेअर विथ ऑलवेज आणि इकडे युरॅसिल. काय झालं, थायमिन इज रिप्लेस बाय युरॅसिल. हे झालं DNA आणि RNAचं कंपोजिशन. ओके, त्यानंतर पहा 3 सायंटिस्ट आले. ओके, डबल हेलिक्स मॉडेल ऑफ DNA दिलं म्हणते. वॉटसन, क्रिक अँड विल्किन्स नावाचे व्यक्ती आहे म्हणते 1953 अँड दे गॉट नोबेल प्राइज इन 1962. ओके, वॉटसन, क्रिक
अँड विल्किन्स नावाचे 3 सायंटिस्ट आहे, त्यांना 1953 मध्ये डबल हेलिक्स मॉडेल ऑफ DNA, ओके, वॉटसन आणि क्रिक अँड विल्किन्स यांनी ते दिलं आणि त्यानंतर त्यांना 1962 दे गॉट नोबेल प्राइज 1962. आता पहा त्यांनी डबल हेलिक्स मॉडेल कसं दिलं होतं. फाईव्ह प्रोमिनंट हा 3 प्रोमिनंट. ओके, तर पहा याच्यामधलं जे याच्यातलं जे अंतर होतं ते 10 एंगस्ट्रॉम होतं. किती? 10. ओके, आणि देन याच्यामध्ये काय होत्या नायट्रोजन बेसेस, त्या किती होत्या 10 पेअरमध्ये, 1 2 3 4 आणि 1 5. ओके, इथं ॲडोनिन असला तर इकडे काय असणार, थायमिन असणार. हे डबल हेलिक्स मॉडेल ऑफ DNA होतं. दोन याच्यातलं जर आपण डायमीटर जर पाहिला तर किती असणार, तर 10 एंगस्ट्रॉमचा असणार. या दोन नायट्रोजन बेसेस आहे याच्यामधलं जे डिस्टन्स असेल ते 3.4 एंगस्ट्रॉम असते. हा पूर्ण जो एक लूप जर घेतला तर त्याच्यामध्ये 34 एंगस्ट्रॉम्स इतकं काय असते त्याचं लेंथ असते. ओके, देन त्याच्यानंतर पहा इथं बाहेर निघला म्हणून याला आपण मेजर ग्रूव म्हणतो. ओके, आणि हा आतमध्ये गेला. ओके, हा आतमध्ये गेला म्हणून याला मायनर ग्रूव म्हणतो आपण. मायनर ग्रूव असं आपण म्हणतो. हे झालं डबल हेलिक्स मॉडेल ऑफ DNA. हे वॉटसन, क्रिक अँड विल्किन्स नावाच्या व्यक्तीनं दिलं होतं. ओके, त्याच्यानंतर दोन कन्सेप्ट येतात आणखी. कोणता आहे म्हणते, एक न्यूक्लियोटाइडचा कन्सेप्ट आहे. न्यूक्लियोटाइड अँड न्यूक्लियोसाइड. ओके, टाइड अँड साइड. पहा आता ह्या न्यूक्लियोटाइड म्हणजेच काय, न्यूक्लियोटाइड म्हणजे तिथं काय असणार, तुमची शुगर मॉलिक्यूल तिथं प्रेझेंट असतो, त्याच्यासोबत तिथं नायट्रोजन बेसेस पण प्रेझेंट असतात आणि तिथं फॉस्फेट ग्रुप जर प्रेझेंट असला म्हणजे तिन्ही गोष्टी, शुगर मॉलिक्यूल आहे, नायट्रोजन बेसेस आहे आणि फॉस्फेट ग्रुप जर तिथं प्रेझेंट असेल तर त्याला आपण न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स म्हणतो. ओके, DNA झाला, DNAचा न्यूक्लियोटाइडचा एक सिक्वेन्स असतो. ओके, DNAची जर आपल्याला लेंथ मोजायची असेल तर आपण ते न्यूक्लियोटाइडच्या सिक्वेन्समध्ये मोजतो. व्हायरॉइडची जर मोजायची असली तर आपण न्यूक्लियोटाइडमध्ये मोजतो. आपल्याला लिहून येते किंवा 351 न्यूक्लियोटाइड. न्यूक्लियोटाइड म्हणजेच काय, तिथं शुगर मॉलिक्यूल असणार, नायट्रोजन बेसेस आणि फॉस्फेट ग्रुप असतो. पण जर फक्त शुगर मॉलिक्यूल आणि नायट्रोजन बेसेस जर असल्या, शुगर मॉलिक्यूल आणि नायट्रोजन बेसेस जर असल्या त्याला आपण न्यूक्लियोसाइड असं म्हणतो. ओके, टाइड म्हणजे तिन्हीमध्ये येतात, शुगर मॉलिक्यूल, नायट्रोजन बेसेस, फॉस्फेट ग्रुप, आणि न्यूक्लियोसाइडमध्ये फक्त शुगर मॉलिक्यूल असतो आणि नायट्रोजन बेसेस असतात. हे दोन कन्सेप्ट आणखी एक त्याच्यामध्ये महत्त्वाचे आहेत. ओके, हे झालं तुमचं न्यूक्लिक ॲसिडचा कन्सेप्ट. या न्यूक्लिक ॲसिडवर तुम्हाला दोन प्रश्न निघतात. एक आहे तुमच्या बेस पेअर कोणासोबत आहे, ॲडोनिन बेस पेअर होतो थायमिन, आणि दुसरा कन्सेप्ट निघतो थायमिन इज रिप्लेस बाय युरॅसिन इन RNA. आणि व्हायरसचं जे जेनेटिक कन्स्टिट्यूशन असते ते असते DNA और RNA. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काय पाहू माहिती आहे का, आपले व्हायरस आहे, व्हायरसमुळे कोणते डिसीज कॉज होता आणि ते ट्रान्समिट कशामुळे होता, म्हणजे जेणेकरून काय होते आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण आता बघत आहे की ऑब्जेक्टिव्ह कशा प्रकारे निघता. ओके, व्हायरस आहे, व्हायरसचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे, त्या कॅरेक्टरिस्टिक्समधून प्रश्न निघता. पण आणखी जे प्रश्न निघता ते पहा. आता पहा, डिसीज पाहिजे आपल्याला, डिसीज तो कोणत्या व्हायरसमुळे कॉज होतो आणि तो ट्रान्समिट कशामुळे होतो. तर जनरली काय होते, जनरली मेकॅनिकल ट्रान्समिशन म्हणजे सॅप ट्रान्समिटेबल जे डिसीज असतात ते असतात. देन त्याच्यानंतर ग्राफ्टिंग बडिंगचे जे असतात त्याच्यामुळे ट्रान्समिट होता, आणि काही डिसीज आहे सीडमुळे ट्रान्समिट होता. पण मेजरली काही डिसीज आहे की ते व्हेक्टरमुळे ट्रान्समिट होता. व्हेक्टर कोणते असतात म्हणजे तर ते इन्सेक्ट असतात. ओके, इन्सेक्ट, त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली सकिंग पेस्टचा जास्त रोल येतो. तर आता पहा आपण की डिसीज ट्रान्समिट कशा, अगोदर तर पाहायचं डिसीज कोणता आहे, व्हायरल डिसीज आहे. व्हायरल डिसीज कशामुळे कॉज झाला आणि तो ट्रान्समिट कशामुळे झाला ते आपण इन शॉर्ट पाहत आहे. लक्षात घ्या, टुंग्रो डिसीज आहे म्हणते, राईस टुंग्रो डिसीज आहे म्हणते. राईस टुंग्रो डिसीज कॉज बाय राईस टुंग्रो स्पेरिकल व्हायरस आणि राईस टुंग्रो बॅसिलस व्हायरस. तर जो बॅसिलस जो आहे तो सिम्पटम्स ऑफर करतो, तो स्पेरिकल राईस टुंग्रो स्पेरिकल व्हायरस हा काय करतो म्हणते, लक्षात घ्या, राईस टुंग्रो बॅसिलस व्हायरस, हा बॅसिलस जो शब्द आहे म्हणते, हा बॅसिलस काय करतो, सिम्पटम्स कॉज करतो, सिम्पटम्स कॉज करतो. आणि तुमचा जो राईस टुंग्रो स्पेरिकल व्हायरस आहे म्हणते तो काय करतो म्हणते, ट्रान्समिट म्हणजे ट्रान्समिशन करतो. ओके, इकडून तिकडे ट्रान्समिट होण्याचं काम कोण करते म्हणते, तर राईस टुंग्रो स्पेरिकल व्हायरस करतो. आणि ट्रान्समिटेड बाय लीफ हॉपर, लीफ हॉपरमुळे काय होतं म्हणते, हे डिसीज ट्रान्समिट होतो. लक्षात घ्यायचा,
टुंगरो डिसीज लीफ हॉपरमुळे ट्रान्समिट होतो. त्याच्यानंतर आहे बर्ड नेक्रोसिस ऑफ ग्राउंडनट नावाचा डिसीज आहे. पहा आता इथं कुठे मोझॅक असं नाव आलेलं नाही. ओके, इथं काय बर्ड नेक्रोसिस ऑफ ग्राउंडनट आहे म्हणते. बर्ड नेक्रोसिस ऑफ ग्राउंडनट कॉज बाय टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरसमुळे हा डिसीज कॉज होतो. ओके, टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरसमुळे हा डिसीज कॉज होतो. लक्षात घ्यायचं हां. हे जे बी नाव लिहिलेले आहे यांचं काही ना काही पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे म्हणून हे नाव लिहिलेलं आहे इथं. ओके, लक्षात घ्यायचं. बर्ड नेक्रोसिस ऑफ ग्राउंडनट caused by tomato spotted wilt virus and transmitted by thrips. आता बघा, थ्रिप्स काय रस्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथपार्ट असं म्हणजे थ्रिप्सचे. ओके, रस्पिंग थायसॅनोप्टेरा ऑर्डर आहे. ऑर्डर कोणते म्हणजे थायसॅनोप्टेरा, रस्पिंग अँड सकिंग टाईप ऑफ माउथपार्ट थ्रिप्सचे. ओके, आणि टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस हा काय करतो म्हणते, बर्ड नेक्रोसिस ऑफ ग्राउंडनट डिसीज कॉज करतो. ओके, आणखी बोथ तुमचे जे काय असणार हॉर्टिकल्चर क्रॉप आणि फील्ड क्रॉपमध्ये आणखी एक डिसीज आहे म्हणते. कोणता आहे म्हणते, लीफ कर ऑफ ग्रीन ग्राम अँड ब्लॅक ग्राम. ओके, लीफ कर ऑफ ग्रीन ग्राम अँड ब्लॅक ग्राम कॉज बाय टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस अँड ट्रान्समिटेड बाय थ्रिप्स. कॉज बाय टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस अँड ट्रान्समिटेड बाय थ्रिप्स. लक्षात घ्यायचं. ओके, हे दोनच डिसीज आहे, बर्ड नेक्रोसिस ऑफ ग्राउंडनट आणि लीफ कर ऑफ ग्रीन ग्राम अँड ब्लॅक ग्राम. ओके, देन त्याच्यानंतर आहे म्हणते तुमचा डिसीज. हे लक्षात आलं ना. आता तिसरा डिसीज पहा, टोबॅको मोझॅक व्हायरस इज अ सॅप ट्रान्समिटर. मेकॅनिकल काय होते म्हणजे, मेकॅनिकली एका हेल्दी प्लांटला एक इन्फेक्टेड प्लांट असला त्याचा जर स्पर्श आला तर मेकॅनिकली काय होणार म्हणते, हा डिसीज इकडून तिकडे जाणार. ओके, हे सांगणारा व्यक्ती होता ॲडॉल्फ मेयर नावाचा व्यक्ती होता. 1886 मेयर 1886 मध्ये या व्यक्तीने सांगले होतं म्हणते. अडॉल्फ हिटलर जो होता ना, तसा ॲडॉल्फ मेयर होता नावाचा व्यक्ती होता. ओके, एलोव्हेन मोझॅक ऑफ भेंडी हा व्हायरल डिसीज असून, ओके, हा कशामुळे कॉज होतो म्हणजे DNA व्हायरसमुळे. कशामुळे कॉज होतो म्हणजे DNA व्हायरस अँड ट्रान्समिटेड बाय व्हाईट फ्लाय. आणि टॉलरंट व्हरायटी आहे म्हणते परभणी क्रांती, आणि रेजिस्टन्स व्हरायटी आहे म्हणते कोणती, अर्का अनामिका नावाची जी व्हरायटी आहे ती रेजिस्टन्स व्हरायटी आहे. याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतोच, ट्रान्समिटेड बाय व्हाईट फ्लाय. ओके, देन त्याच्यानंतर बनाना मोझॅक आहे. आता बनाना मोझॅक आहे हा डिसीज कॉज होतो म्हणजे कुकुंबर मोझॅक व्हायरस. कशामुळे कॉज होतो म्हणजे कुकुंबर मोझॅक व्हायरस. ओके, अँड ट्रान्समिटेड बाय ॲफिड. लक्षात घ्यायचं. इथं काय आहे माहिती आहे का, बनाण्याचा आणि कुकुंबरचा. ओके, बनाण्याचा आणि कुकुंबरचा काही एक संबंध नाही. ओके, पण तिथं कॉझल ऑर्गॅनिझम काय म्हणते, कुकुंबर मोझॅक व्हायरसमुळे बनाना मोझॅक डिसीज कॉज होतो आणि ट्रान्समिटेड बाय ॲफिड. ओके, तर आता लक्षात घ्या, तूर नावाचा क्रॉप आहे, त्याला आपण पिजन पी, अरहर, तूर, ओके, रेड ग्राम असे नावं आहे वेगवेगळी. त्याच्यावर एकूण 2 डिसीज येतात म्हणते. विल्ट नावाचा डिसीज येतो आणि स्टर्लिटी मोझॅक ऑफ पिजन पी येतो. स्टर्लिटी मोझॅक ऑफ पिजन पी येते. तर स्टर्लिटी मोझॅक ऑफ पिजन पी जे आहे ना, ओके, स्टर्लिटी मोझॅक ऑफ पिजन पी ट्रान्समिटेड बाय माइट्समुळे ट्रान्समिट होणारा हा एकमेव डिसीज आहे म्हणते. ओके, स्टर्लिटी मोझॅक ऑफ पिजन पी. स्टर्लिटी मोझॅक नावाचा जर डिसीज आला तो कॉज बाय स्टर्लिटी मोझॅक ऑफ पिजन पी अँड ट्रान्समिटेड बाय माइट्स. ओके, आणि याच्या रेजिस्टन्स व्हरायटीमध्ये BSMR 736. ओके, 736. BSMR ही जी काय म्हणते, ही रेजिस्टन्स व्हरायटीमध्ये बोथ डिसीजेस, विल्ट ऑफ तूर, फ्युजेरियम ऑक्झिस्परम प्रॉम्पेसिस उडम, आणि देन स्टर्लिटी मोझॅक ऑफ पिजन पी, बोथ डिसीजसाठी रेजिस्टन्स व्हरायटीमध्ये कोणती, BSMR 736. ओके, आणि ट्रान्समिटेड बाय माइट. त्याच्यानंतर आता हा सगळ्यात महत्त्वाचा डिसीज, हा आहे ऑब्जेक्टिव्ह. हा काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. फॅनलीफ व्हायरस आहे म्हणते ऑन ग्रेपवाईन. ओके, फॅनलीफ व्हायरस ऑफ ग्रेपवाईन कॉज बाय ग्रेपवाईन फॅनलीफ व्हायरस अँड ट्रान्समिटेड बाय निमॅटोड. कोणती आहे म्हणते, झिपिनेमा नावाची नाही आहे, झिपिनेमा इंडेक्स नावाची आहे, झिपिनेमा इंडेक्स. ओके, हे राहू द्या. ट्रान्समिटेड बाय निमॅटोड जरी तुमच्या लक्षात राहिलं. ओके, ग्रेपवाईन फॅनलीफ व्हायरस ट्रान्समिटेड बाय निमॅटोड. ओके, ग्रेपवाईन फॅनलीफ व्हायरस ट्रान्समिटेड बाय निमॅटोड. ओके, आणि लक्षात ठेवायचं. ओके, हा जो ग्रेपवाईन फॅनलीफ नावाचा शब्द आहे आणि पियर डिसीज ऑफ ग्रेपवाईन आहे, तो झालेला फॅस्टिडोसामुळे कॉज होतो. ओके,
लक्षात घ्या, तो बॅक्टेरिया हा व्हायरस आहे. हां, फॅनलिप व्हायरस ट्रान्समिटेड बाय निमॅटोड, ग्रे पॉईंट फॅनलिप व्हायरस ट्रान्समिटेड बाय निमॅटोड. आणि एक डिसीज आहे म्हणजे पियर्स डिसीज ऑफ ग्रे पॉईंट, तो आहे म्हणजे झायलेला फॅस्टिओडोसा. झायलेला फॅस्टिओडोसा, ह्या झिपिनेमा आणि त्या झायलेलामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. झायलेला फॅस्टिओडोसा पियर्स ऑफ ग्रे पॉईंट हा बॅक्टेरियल डिसीज असून तो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामुळे कॉज होतो. ओके, आणि फॅनलिप व्हायरस हा काय म्हणजे एक व्हायरल डिसीज असून तो ग्रे पॉईंट फॅनलिप व्हायरसमुळे कॉज होतो आणि ट्रान्समिट होतो निमॅटोडमुळे. निमॅटोड कोणत्या म्हणजे झिपनेमा इंडेक्स. ओके, तुम्ही उच्चार वेगळा पण काढू शकता. ओके, देन त्याच्यानंतर म्हणजे लिपकर ऑफ चिली. डिसीज कोणता आहे म्हणते लिपकर ऑफ चिली कॉज बाय जेमिनी व्हायरस. कॉज बाय जेमिनी व्हायरस. ओके, and transmitted by white fly. Transmitted by white fly. ओके, जेमिनी व्हायरसलेस आपण काय म्हणतो म्हणते सिंगल स्टँडर्ड DNA व्हायरस म्हणतो. सिंगल स्टँडर्ड DNA व्हायरस आपण असं त्याला म्हणतो. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे झाले प्लांट व्हायरल डिसीज. आता पहा जनरली ह्युमन बिंग जे आहे म्हणते ह्युमन बिंगवर एड्स, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. ओके, ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम हा आहे व्हायरल डिसीज. ओके, त्याला HIV म्हणतो आपण. ओके, देन त्याच्यानंतर दुसरा डिसीज आहे म्हणते पोलिओ. पोलिओ जो होता तो काय, तो बी एक व्हायरल डिसीज आहे. देन त्याच्यानंतर ॲनिमल जर घेतले आपण तर ॲनिमलवर इन रेनी सीझनमध्ये फूट. ओके, फूट FMD नावाचा डिसीज येतो म्हणते. FMD फूट अँड माउथ डिसीजेस. ओके, हा एक व्हायरल डिसीज आहे म्हणते. एड्स, ॲक्वायर्ड इम्युनो ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम HIV. ओके, देन त्याच्यानंतर एक आहे म्हणते आणखी पोलिओ. पोलिओ नावाचा जो डिसीज आहे म्हणते पोलिओ दो बूंद जिंदगी के. ओके, तो पण एक व्हायरल डिसीज होता म्हणते. त्याच्यानंतर ॲनिमलवर येणारा FMD आणि प्लांट डिसीज आपण एक पाहिले, सगळे पाहिले. आणि शेवटी कॉलीफ्लॉवर मोझॅक व्हायरस. कॉलीफ्लॉवर मोझॅक व्हायरस हा डबल स्टँडर्ड DNA मुळे कॉज होणारा डिसीज आहे. ओके, हा एकमेव म्हणता येईल इज अ मोस्ट इम्पॉर्टंट डिसीज फॉर डबल स्टँडर्ड DNA मुळे कॉज होणारा एक डिसीज आहे म्हणजे कॉलीफ्लॉवर मोझॅक व्हायरस. ओके, विद्यार्थी मित्रांनो, हे जे लेक्चर आहे हे पाहत असताना वही पेन तुमच्याजवळ असणं हे महत्त्वाचं आहे. ओके, इट इज अ थोडी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. त्यामुळे हे जे लेक्चर पाहत असताना वही पेन सोबत ठेवून तुम्ही हे शांततेत एक वेळेस 2 वेळेस पहा, तेव्हा तुम्हाला हे सगळं कळून जाणार. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही तिथं कमेंट करा आणि मला कळवा. पण त्याचबरोबर जर तुम्हाला सिलेबसमध्ये काही अडचण असेल तर तुम्ही तिथं मला कमेंट करा आणि कळवा की हा टॉपिक आम्हाला कळत नाही आहे. काही अडचण असल्यास तुम्ही तिथं मला विचारू शकता. ओके, आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तर हे व्हिडिओ पाहत आहे, पण आणखी बरेच असे मित्र आहे की त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचणं पण महत्त्वाचे आहे. कारण की हे सगळं चालू आहे विद्यार्थ्यासाठी आणि विद्यार्थ्यापर्यंत पोहोचणं पण हे व्हिडिओ महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही तिथं कमेंट करा आणि मला कळवा. ओके.